नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर येवलेज किचन. आज आपण बघणार आहोत खानदेशची अशी अगदी सुप्रसिद्ध गव्हाची खिचडी. तुम्हाला खिचडी खायची इच्छा आहे, पण तुम्हाला त्यात काही वेगळं हवं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. पण खिचडी बनवायला आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे घेतले आहेत 1.5 वाटी गहू आणि ते पाण्यात भिजवले आहेत. त्याला आपण अर्धा ते पाऊण तास पाण्यात भिजवायचे आहेत. दुसरीकडे आपण एका वाटीमध्ये घेतले आहेत थोडीशी चवळी. त्यानंतर आपण घेणार आहोत मुगाची डाळ 2 चमचे. नंतर घेणार आहोत तुरीची डाळ 1.5 चमचा. नंतर घेणार आहोत हरभऱ्याची डाळ 2 चमचे. मुगाची डाळ मी इथे जास्त वापरली आहे. उडदाची डाळ अगदी 1 चमचा आणि थोडेसे 2 चमचे तांदूळ. हे सगळं साहित्य आपण पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घेणार आहोत. नंतर आपण जे गहू भिजवले होते, मी बहुतेक अर्धा तास ते पाऊण तास भिजवलेले आहेत, ते आपण नंतर एका चाळणीमध्ये पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं पाणी नित्रेपर्यंत ठेवायचं. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेणार आहोत. थोडासा तुम्हाला बहुतेक आवाजाचा थोडा त्रास होऊ शकतो फिरवताना, पण इट्स ओके. हे असे आपण फिरवून घेणार आहोत. याचं टेक्स्चर जे हवं आहे आपल्याला एकदा तुम्ही बघू शकतात. हे टेक्स्चर आपल्याला असंच हवं आहे, याच्यापेक्षा जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, तर ती खिचडी छान लागते. त्यानंतर आपण कुकरमध्ये भिजवलेले सगळ्या डाळी घेणार आहोत. यानंतर आपण जे गहू फिरवून घेतले होते बारीक वाटलेले, ते आपण ह्या मिक्सचरमध्ये कुकरमध्ये टाकणार आहोत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. आता यात आपण टाकणार आहोत दाणे, भिजवलेले वाटाणे, बारीक चिरून घेतलेला बटाटा आपण यात घालणार आहोत. त्यासोबत आपण घालणार आहोत 2 तेजपान आणि खडा मसाला, मिरी, लवंग, दालचिनी आपण यात घालणार आहोत. आणि मग बुडेपर्यंत पाणी छान रेसिपी ह्याच्यात टाकायचं. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बारीक काप करून घेतलेले खोबरे याच्यात घालायचं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर कुकर लावून घ्यायचा आणि 3 ते 4 शिट्ट्या ह्या कुकरच्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. जास्त नाही, नाहीतर ते खाली पण लागू शकतं. 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण बघूयात की मिक्सचर कसं तयार झालं आहे. मिक्सचर जे आहे ते असंच शिजलं पाहिजे, यापेक्षा जास्त ते शिजायला नको. यानंतर आपण एक कढई घेणार आहोत आणि त्याच्यात 3 ते 4 पळी तेल टाकणार आहोत. त्यानंतर टाकणार आहोत आपण आलं लसूणची पेस्ट. नंतर घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर घालणार आहोत थोडंसं जिरं, धणे आणि जिऱ्याची पूड मी याच्यात घालणार आहे. त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत मोहरी आणि हे सगळं मिक्सचर छान भाजू देऊया. आता आपण याच्यात 2 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकणार आहोत आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतावे. कांदा छान परतून गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आपण आता घालणार आहोत टोमॅटो. मी इथे 1 टोमॅटो पूर्ण घेतलेला आहे बारीक चिरून आणि तेही आपण मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो शिजेपर्यंत हे बारीक आचेवरती होऊ द्यायचं आहे. आता आपण यात घालणार आहोत लाल मसाला 2 चमचे. हा घरी बनवलेला मसाला आहे. त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत काळा मसाला म्हणजेच गरम मसाला, तोही 2 चमचे. थोडीशी तिखट असली की कशी छान लागते ही खिचडी.
त्यानंतर आपण याच्यात हळद घालणार आहोत 1 चमचा. मी ह्यामध्ये सांबर मसाला टाकला आहे, याने चव खूप छान येते, तुम्हीही ट्राय करू शकता. तोही मी अगदी 1 चमचा घेतला आहे. आणि आपण हे सगळं मिक्सचर जे आहे ते व्यवस्थित शिजवून घेऊया. त्यानंतर शिजवलेलं गव्हाचं आणि डाळींचं मिक्सचर आपण यात घालून आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकजीव होईपर्यंत याला मिक्स करून आणि मग याच्यात लागलं तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं तर तुम्ही अजूनही पाणी घालू शकतात. खिचडी पूर्ण एकजीव होईपर्यंत त्याला घेरून घ्यायचं आहे. आपण जसं पापडाचं पीठ घेरतो तसं ह्याला पण घेरून घ्यायचं थोडंसं आणि छान तिला शिजू द्यायचं आहे. तिला थोडीशी उकळी फुटली की गॅस बंद करायचा आहे. बघा किती सुंदर आणि छान कलरही खूप छान आला आहे खिचडीला आणि ही चवीलाही खूप छान लागणार आहे. आता आपण ही खिचडी सर्व करूया. आपली गव्हाची खिचडी बनून तयार झालेली आहे. गरमागरम छान आणि सुगंधित वास येतोय. खूपच छान लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की गव्हाची खिचडी कशी झाली म्हणून. थँक्यू.